शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनै योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। श्री गोपाल कृष्ण भगवान की जय। लक्ष्मी वेंकटेशा गोविंदा गोविंदा गोविंदा। अनंतकोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य रामानंद प्रहलाद महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। परमपूजनीय सद्गुरूंच्या प्रेरणेने आणि आशीर्वादाने श्री विष्णू सहस्रनाम या दिव्य स्तोत्रातमधील भगवान श्री विष्णूंच्या 1000 दिव्य नामांचा आपण क्रमाक्रमाने विचार करतो आहोत। आज आपल्यासमोर विष्णू सहस्रनामाचा श्लोक क्रमांक 57 आहे। श्लोक म्हणू आपण आधी। महर्षि कपिलाचार्यः कृतज्ञो मेदिनीपतिः त्रिपदस्त्रिदशाध्यक्षो महाशृंगकृतांतकृत। श्री गोपाल कृष्ण भगवान की जय। या 57 क्रमांकाच्या श्लोकामध्ये भगवंतांची दिव्य 7 नावं आहेत। या सर्व नामांचा आपण क्रमाक्रमाने विचार करू। तुकोबांचं एक वचन आठवतं मला। तुका म्हणे एक सुंदर एक मंत्र भवसिंधू तारक राम नाम। भगवंतांच्या नामाचा महिमा सर्व संतांनी आपापल्या वाङ्मयामध्ये सर्व काव्यांमध्ये खूप गायला आहे आणि कलियुगामध्ये भगवन नामाचाच महिमा आहे। आपण श्रीमद भागवतातला श्लोक उद्धृत एकदा केला होता। नाम संकीर्तनं यस्य सर्व पाप प्रणाशनम प्रणामो दुःखशमनः तन्नमामि हरिं परम। सकल ग्रंथांनी पुराण ग्रंथ श्रुती ग्रंथ संतांचे ग्रंथ यामध्ये नामाचा खूप महिमा संतांनी गायला आहे। त्यांचा अनुभव आहे तो। तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे ऐक सुंदर एक मंत्र भवसिंधू तारक राम नाम। ते नामनामाविषयी बोलतात, पण भगवंतांचं कोणतंही नाम घेतलं तरी ते अत्यंत तारक प्रकारचं आहे। त्यांनी हा भवसिंधू तारून जायला या जीवाला मदत होते आणि म्हणून त्याचा महिमा सर्व संतांनी गायला आहे। आज आपण जो श्लोक चिंतनाला घेतलेला आहे, महर्षि कपिलाचार्य कृतज्ञो मेदिनीपती त्रिपदस्त्रिदशाध्यक्षो महाशृंग कृतांतकृत असा हा श्लोक आहे। 57 क्रमांकाचा आहे आणि यातलं पहिलं नाम आहे भगवंतांचं महर्षि कपिलाचार्य। असे 2 शब्द आहेत, 2 शब्द आहेत, 2 मिळून एकच नाम आहे महर्षि कपिलाचार्य। कपिल भगवान जे भगवंतांचा एक अवतारच आहेत। त्याच्यामागे महर्षी असं लावलं आहे कारण ते महर्षी आहेत, ऋषी आहेत, कपिल ऋषी आहेत आणि भगवंतांचा अवतारच आहे। संदर्भ याचा श्रीमद भागवत ग्रंथातल्या 3य स्कंदाशी आहे, ज्यामध्ये भगवान कपिल देवांच्या जन्माची कथा येते। विस्ताराने काही आपल्याला ती पाहिजे नाही, पण ते नावच भगवंतांचं एक पडलं कारण तो अवतार आहे। अवतार विषयक जेवढी नावं आहेत, राम आहे, कृष्ण आहे, वामन आहे, ही सगळी नावं श्री विष्णू सहस्रनामात आहेत। अवतारामध्ये जे रूप आणि नाम धारण करून परमात्मा आलेला आहे, त्या सर्व अवतारांतल्या त्याच्या रूपांना भगवंतांचं नाम मानलं आहे। राम हे नाव आपण ऐकलं, रामो विरजो ऐकलं आहे आपण। त्याप्रमाणे हे नाम कपिल भगवंतांच्या सूचक आहे। सगळी विस्ताराने कथा तर नाही, पण हे कर्दम महामुनींच्या पोटी जन्माला आले। श्रीमद भागवतामध्ये असं वर्णन आहे, कर्दम महामुनीशी आपले पिताश्री म्हणजे ब्रह्मदेवाचे पुत्र आहेत ना ते। ब्रह्मदेवांनी मानस म्हणजे कल्पनेने पुष्कळ सृष्टी निर्माण केली।
मग त्यांच्या शरीरातून अनेक सप्तर्षी त्यांनी निर्माण केले आणि त्यानंतर मानसिकरित्या काही सृष्टी निर्माण केली. पण असं वर्णन आहे सर्व धर्मग्रंथांमध्ये की स्वतः ब्रह्मदेवांनी आपल्या छायेमधून, सावलीतून एक महापुरुष निर्माण केला. नाव आहे कर्दम महामुनी. यथासमय ते विवाहयोग्य झाले. त्यांना ब्रह्मदेवांनी सांगितलं की तू विवाह करते. म्हणाले विवाहासाठी एक कन्या लागेल, उत्तम कन्या, म्हणजे प्रजा उत्पन्न निर्माण व्हावी म्हणून मी उत्तम कन्या मला मिळण्यासाठी मी तप करेन. मग त्यांनी तप केलं, श्री विष्णूंचंच तप केलं, सरस्वती नदीच्या काठावर तप केलं असं वर्णन आहे भागवतात. भगवान प्रसन्न झाले आणि त्यांना सांगितलं तुझा विवाह उत्तम ठिकाणीच होणार आहे. मनुराजाची द्वितीय कन्या देव होती, ही तुझी भार्या होणार आहे. उद्या राजा मनु तुझ्याकडे येईल, तू हो म्हण. तिथे खरंच राजा मनु आल्यानंतर भगवंत अंतर्धान पावले. पण भगवंतांनी अंतर्धान पावण्यापूर्वी कर्दम महामुनींना आशीर्वाद दिला, इतकं छान तप तू केलंस ना, तर तुझ्या पोटी मी पण एक अवतार घेईन. म्हणून कर्दम महामुनी आणि देवहूती आई यांच्या पोटी आधी 9 मुली झाल्या वगैरे विस्तार आहे त्यांचा पुष्कळ भागवतात. पण त्यानंतर भगवंतांनी वचन दिलं की मी तुझ्या पोटी जन्माला येईल, कारण तू तपश्चर्या उत्तम केलीस. मी स्वतः येईन आणि मग माझं नाव तुम्ही कपिल ठेवा असं सांगितलं सुद्धा. ते हे कपिल महामुनी आहेत. पुढे यांच्या अवतारामध्ये फार विस्तार यांच्या अवताराचा नाही आहे कुठे. फक्त यांचा अवतार आपली आई देवहूती हिला उपदेश करण्याकरता आहे. मग श्रीमद भागवताच्या तृतीय स्कंदामध्ये कपिल देवहूती संवाद येतो. तेच हे कपिल देव सांख्यशास्त्राचे प्रणेते किंवा निर्माते. सांख्यशास्त्र यांनी निर्माण केलं. पुढे त्याचा विस्तार पुष्कळ ऋषीमुनींनी केला, कणादांनी केला, पुष्कळांनी केला. असे सांख्यशास्त्राचे प्रणेते म्हणून अवतार घेतलेले भगवान श्री विष्णू कर्दम महामुनींच्या पोटी जन्माला आलेले, देवहूती आईच्या पोटी जन्माला आले. आणि म्हणून नाव कपिल भगवान स्वेच्छेने भगवंतांनी सांगितलं माझं नाव कपिल ठेवा. आणि त्याप्रमाणे कपिल भगवंतांचा जन्मानंतर हे चरित्र आहे. पुढे कर्दम महामुनी वनात तपाला निघून गेले आणि मग कपिल देवहूती संवादाने हा तृतीय स्कंद संपतो. एवढा सगळा संदर्भ या नावासाठी आहे. आचार्यांनी भाष्यामध्ये महर्षी कपिलाचार्य हा याच्यावर करताना फक्त या संवादाचाच उल्लेख केला आहे की आईला सांख्यशास्त्राचा उपदेश करण्याकरता भगवंतांनी अवतार घेतला. कपिल नावाचा स्वेच्छेने नावही सुचवलं म्हणून त्यांचं एक नावच पहिल्या क्रमांकाचं आजच्या या श्लोकामधलं 57 क्रमांकाच्या श्लोकामधलं पहिलं नाव महर्षी कपिलाचार्य हा. द्वितीय क्रमांकाचं नाव, दुसरं नाव, 7च नावं, लहान कमी नाव आहे त्या श्लोकामध्ये पण सगळी फार सारगर्भ अर्थपूर्ण आहेत. दुसरं नाव या श्लोकामध्ये जे आहे ते कृतज्ञ असं आहे. कृतज्ञ शब्दाचा अर्थ उपकारांची जाणीव ठेवणारा असा होतो. एखाद्या व्यक्तीने, माणसाने मला काही मदत केली, व्यवहारात सुद्धा हे लागू आहे. ते भगवंतांचं नाव कृतज्ञ ठेवलं आहे. कारण भगवान ईश्वर भूमिकेत असोत, अवतार भूमिकेत असोत, निर्गुण निराकार कृतज्ञही नाही आणि तिथे काहीच नाहीच आहे. म्हणजे काय फक्त अस्तित्ववाचक शब्द आहे. सत्ता आणि स्फूर्ती आपण पुष्कळदा ऐकलं आहे. तिथे नाही, संबंध नाहीच आहे ना, नामरूप संबंध नाहीच आहे तिथे. तर तिथे कृतज्ञताही नाही आणि कृतज्ञता नाही, कृतज्ञताही नाही, काहीच नाही. आहे 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 बस. पण कृतज्ञता शब्द जेव्हा आहे तो एक तर ईश्वरवाचक आहे. ईश्वरसुद्धा अत्यंत कृतज्ञ आहे. ईश्वराला कोण मदत करतात? ईश्वर जेव्हा सगळी सृष्टी निर्माण करतो मायेचं साह्य घेऊन, एकोहम बहुश्याम प्रजाएय मूळ माया, मग ती गुणमाया, जडमाया, तिचे अनेक रूपं होतात. आणि ह्या सर्व आल्यानंतर पंचमहाभूतांची निर्मिती होते आणि सगळ्या सृष्टीचं चलन वळण मळण हे पंचमहाभूत आणि त्रिगुण म्हणजे सत्व रज तम अशी 8 प्रकृती आहे. ह्यामुळे सगळ्या सृष्टीची धारणा होते. सगळे जीव 8 प्रकृतीचेच घटक आहेत. ते वाढतात, मोठे होतात, त्यात फरक होतात, ते संपतात. हे सगळं जे प्रकृतीचं कार्य आहे, ही प्रकृतीची कार्यवाही करण्यासाठी जे जे म्हणून भगवंतांना सहाय्यभूतच होतात. भगवान परमात्मा स्वतः हे काही करत नाही. निर्मिती झाली की सगळे सूत्र पंचमहाभूत आणि त्रिगुणांच्या स्वाधीन करून देतो. ही 8 प्रकृती होते
आणि म्हणून भगवान या सर्वांच्या उपकारांची जाणीव ठेवतात. हे ईश्वर भूमिकेविषयी बोलतो आपण, अवताराविषयी करू चिंतन. ईश्वर भूमिकेत असताना प्रकृती जी वास्तविक जड आहे किंवा तिने निर्माण केलेली पंचमहाभूतं, त्रिगुण हे सुद्धा जडच आहेत. सगळे गुणही जडच आहेत. त्यांची निर्मिती जरूर आहे, पण ते कार्यप्रवण होतात आणि या सृष्टीच्या एकंदर खेळाला, सृष्टीचा खेळच मानला आहे हा सगळा. हे लीला नाटक यामध्ये भगवंतांना सहाय्य करतात. म्हणून भगवान या सर्वांच्या उपकारांची जाणीव ठेवतात आणि त्यांना तसं बल देतात. ती जाणीव ठेवून त्यांना अजून बलवंत करतात. पंचमहाभूतांमध्ये किती बळ आहे काय बोलावं. पर्जन्यवृष्टी होताना बघा किती पर्जन्य धारा पडतात, ऊन किती तापतं. पंचमहाभूतांचे हे पराक्रम आहेत. ह्या सगळ्या पराक्रमांसाठी त्यांना मिळणारी शक्ती भगवान कृपावंत होऊन, की कारण तुम्ही सृष्टी चालवता. आचार्याने असं वर्णन केलं आहे की पंचमहाभूत आणि त्रिगुण भगवंताने इतकी मदत करतात सृष्टीच्या सुव्यवस्थेसाठी. भगवान पालनपोषण करतात, पण ते ह्या सर्वांकरवे करून घेतात आणि वेळ प्रसंगी अवतार घेऊन ते येतात. त्या अवताराविषयीची कृतज्ञता आपण ऐकू एक दोन उदाहरणं म्हणून ईश्वर हाही अत्यंत कृतज्ञ आहे. आणि अवताराविषयी चिंतन करताना दोनही अंगांनी आचार्याने वर्णन केलं आहे. ईश्वरही कृतज्ञ आहे पंचमहाभूत आणि त्रिगुणांचा आणि प्रकृतीच्या सगळ्या घटकांचा सुद्धा. परमात्मा अत्यंत कृतज्ञ असतो. म्हणजे त्यांनी उपकार म्हणून नाही, त्यांना नेमून दिलेल्या कार्यामध्ये कार्यप्रवण राहून त्याची कार्यवाही योग्य पद्धतीने करतात म्हणून भगवान कृतज्ञ आहेत. अवताराविषयी चिंतन करू. केलेल्या उपकाराची जाणीव ठेवणारा राम अवतार असो, कृष्ण अवतार असो, भगवंत अवतार कार्य यदा यदा धर्मस्य प्रमाणे करतात, पण त्यांना त्या अवतारामध्ये अनेकांचं सहाय्य घ्यावं लागतं. उदाहरण म्हणून पाहू. राम अवतारामध्ये जानकी देवींचं हरण पंचवटीतून झाल्यानंतर प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण वनात फिरतात आहे. शोक आहे, विरह आहे. आणि मग रामांची आणि सुग्रीवांची भेट झाली, हनुमंतांची भेट झाली, वालीचा वध झाला. सगळ्या वानर सेनेनी म्हणजे सुग्रीवानी तो राजा झाला आता, त्यांनी रामांना वचन दिलं की रामा तू मला सहाय्य केलं, मी तुझी पत्नी तुला मिळवून देण्याकरता मी सहाय्य करीन. सगळी वानरसेना असे तू हिमालयात जितके वानर आहेत सगळ्यांना गोळा करीन. तो राजाच आहे कारण. आणि मग रामायणात वर्णन आहे की संपूर्ण भारतातल्या वानरांना बोलावलं गेलं की सगळ्या जणांनी इथे 15 दिवसाच्या आत या. 15 दिवसानंतर जो येईल त्याला मृत्यूदंड दिला जाईल. सगळी वानरसेना आली जवळ. प्रभू रामचंद्रांनी पुढे हनुमंत त्याच्या चमू केल्या जानकीच्या शोधासाठी आणि दक्षिण दिशेकडे गेलेल्या चमूमध्ये अंगदाच्या नेतृत्वाखाली जी चमू आहे त्यामध्ये नळनीळ जांबवंत हनुमान हेही आहेत. आणि जानकीचा शोध लावून हनुमान परत आले. ही रामायणाची कथा आहे विस्ताराने. आपल्याला फक्त कृतज्ञ शब्दासाठी उदाहरण म्हणून पाहायचं आहे. कारण रामांच्या वर्णन करताना वाल्मिकी रामायणामध्ये पहिल्याच सर्गामध्ये नारद आणि वाल्मिकींची भेट आहे. आणि त्यामध्ये रामांचं वर्णन करताना जी विशेषणं वापरली आहेत वाल्मिकींनी, धर्मज्ञश्च कृतज्ञश्च सत्यवाक्य दृढव्रत असं वर्णन आहे. तिथे कृतज्ञश्च शब्द तिथे येतो. कारण नारदांनी वाल्मिकींनी विचारलं नारदांना की नारदा सध्या असा कोण राजा आहे, सध्या असा कोण राजा आहे की या सगळ्या गुणांनी संपन्न आहे, असा कोण आहे. कोणवस्मिन सांप्रतन देशे गुणवान कश्च वीर्यवान असा प्रश्न आहे वाल्मिकींचा. नारदांनी उत्तर दिलं मग धर्मज्ञश्च इक्ष्वाकुवंश प्रभव रामो नाम जनिश्रुतः धर्मज्ञश्च कृतज्ञश्च सत्यवाक्यो दृढव्रतः. हे वाल्मिकी रामायणाच्या पहिल्या सर्गामध्ये नारद आणि वाल्मिकीच्या भेटीमध्ये जे वर्णन आहे, नारदांच्या मुखामध्ये त्यात कृतज्ञ शब्द आहे. प्रभू रामचंद्र नेहमी कृतज्ञता आहेत सर्वांसाठी. उदाहरण म्हणून आपण वानरसेनेविषयीचं पाहत होतो. मग पुढे वानरसेनेने रामांना प्रत्यक्ष युद्धामध्ये रावणाच्या युद्धामध्ये पुष्कळ सहाय्य केलं. वानरसेनाच तिथे होती, माणसं होतीच किती. विभीषण, त्याचे 2 सेवक राम आणि लक्ष्मण, फक्त 5च मनुष्य वेशात आहेत. बाकी सगळे वानर किंवा रीस आहेत. युद्ध संपलं, प्रभू रामांचा विजय झाला. रावण, कुंभकर्ण, इंद्रजित समाप्त झाले. कारण रामांनी प्रतिज्ञा केली होती मी बांधवांसहित तुला मारेन. मग विभीषणाला राज्य वगैरे दिलं.
मग प्रभू रामचंद्रांचा आता अयोध्येकडे कूच केली आहे. जानकीचं शुद्धी झाली, तिला बरोबर घेऊन सगळे पुष्पक विमानात बसले. कृतज्ञता. इतक्या बारकाव्याने रामकथेचं वर्णन वाल्मिकींनी केलेलं आहे. कारण सगळे वानर आपल्या कुटुंबांना म्हणजे आपल्या आपल्या पत्नींना घेऊन काही लढायला गेले नव्हते. त्यांनी सगळे ते आपल्या किष्किंधा नगरीतच ठेवले होते. जेव्हा पुष्पक विमान किष्किंधा नगरीजवळ आलं, रामांनी सुग्रीवांना सांगितले, सुग्रीवा थोडा वेळ इथे थांबू आपण. आम्ही तर काही नगरात प्रवेश करणार नाही, की माझी प्रतिज्ञा आहे, मी कोणत्याही नगरात नाही प्रवेश करणार. कोणत्याही पुर ग्राम नगरात न प्रवेश्यामी. चतुर्दश वर्षांनी मी कोणत्या गावात 14 वर्ष जाणार नाही अशी माझी प्रतिज्ञा आहे. पण तू जा. तुम्ही युद्धात मला एवढं सहाय्य केलं. आता आपण अयोध्येत परत चाललो आहोत. तिथे राज्याभिषेक इत्यादी होईल आणि त्या सगळ्या समारंभात तुम्ही तर येत आहात, पण तुमच्या धर्मपत्नींना घेऊन या, बायकांना घेऊन या. कृतज्ञ. की फक्त वानरांनी सहाय्य केलं नाही, त्या सगळ्या वानरीणी घरी राहिल्या, ते लहान लहान मुलांना सांभाळलं. इतके दिवस युद्ध तिकडे चाललं, जायला यायला वेळ लागला, तितके दिवस त्यांनी सांभाळलं. ही कृतज्ञता म्हणून राम म्हणतात. इतका सूक्ष्म रीतीने वाल्मिकींनी वर्णन केलं आहे. मग सुग्रीव खाली उतरले, आपल्या किष्किंधा नगरीत गेले, सगळ्या वानरिणींना म्हणजे आपापल्या स्त्रियांना घेऊन आले, पुष्पकात बसले आणि मग अयोध्येकडे कूच केली असं वर्णन आहे. कृतज्ञता. वानरसेनेविषयी त्यांच्या घरच्या सगळ्या लोकांविषयी कृतज्ञता. ही कृतज्ञता इथे संपत नाही. उदाहरण रामांचंच फक्त एक पाहता होता, पण कृष्ण अवतारातलं पाहू एखादं. पुढे प्रभू रामचंद्र जसं जाण्याच्या मार्गामध्ये भरद्वाज ऋषींच्या आश्रमात थांबले होते, पुन्हा परतीच्या मार्गात नंदीग्रामाच्या आधी प्रयागराज या ठिकाणी भारद्वाज ऋषींचा आश्रम तेव्हाही होता, आताही आहे. अक्षयवट आहे तिथे. तिथे सगळे आले. महर्षी भारद्वाज प्रसन्न झाले. ते त्रिकालदर्शीच होते. जाताना आशीर्वाद दिला होता, यशस्वी भव. आता रावणाचा शेवट करून, अंत करून प्रभू राम आलेले आहेत. अवताराचं मुख्य कार्य झालेलं आहे. भारद्वाज महामुनींनी खूप अभिनंदन केलं. अभिनंदन रामा, तू ईश्वरच आहेस, एवढा पराक्रम केलास, मी प्रसन्न आहे, काही माग मला, मी प्रसन्न आहे, काही माग. प्रभू रामचंद्र म्हणतात, मुने काही नको आहे मला. रावणाचा वध झाला, अवतार कार्य संपलं, मला काही नको आहे. नाही रामा, तरी काहीतरी माग, मी तुला देणार आहे. आणि आता राम कृतज्ञ कसे आहे त्याचं उदाहरण वाल्मिकींनी ठेवलं आहे. प्रभू रामचंद्र म्हणतात, महर्षे आपण जर प्रसन्न असाल तर मला एकच गोष्ट द्या. ही माझी सगळी जी वानर सेना आहे, हे वानर योनीमध्ये आहेत. यांनी उपाशी तापाशी राहून, कारण यांच्या योग्य तिथे मी यांना भोजन पण देऊ शकलो नाही. सगळा वृक्ष प्रदेश होता, समुद्राचा किनारा, तिथून कुठे फळं झाडं वगैरे असणार. आणि हे वानर जातीतले असल्यामुळे यांना झाडाची हिरवी फळं, कच्ची फळं खायला आवडतात. मग भारद्वाज म्हणाले, मी तुला काय देऊ रामा, एकच करा मुनिवर, आपण प्रसन्न आहात माझ्यावर तर मला एकच गोष्ट द्या. तिथे रामांच्या तोंडी एक सुंदर श्लोक वाल्मिकींनी घातला आहे. अकाल फलिनो वृक्षः, अकाल फलिनो वृक्षः सर्वे चापि मधुस्त्रवाः. सगळी अशी फळझाड इथून अयोध्येपर्यंत, आता प्रयागराजपासून अयोध्या बरीच दूर आहे तशी, तर मुनिवर एकच काम करा, इथून अयोध्येपर्यंत तुम्ही सगळे फळझाडं लागतील असं करा. आणि सगळ्या फळझाडांना आता अकाल फलिनो वृक्षः, आता वास्तविक त्यांना फळं यायचा कालावधी नाही आहे. चैत्रामध्ये प्रभू रामचंद्र परत आले, आंब्याला अजून मोहरे यायचं आहे. आता तुम्ही ह्या वेळेला त्या आंब्यांच्या जवळ झाडांना अशी सगळी फळं लावा. नुसते आंबा नाही, तिथे जांभळं असतील, पेरू असतील, द्राक्ष असतील, पपाया असतील. म्हणून असा तुम्ही मला वर द्या. अकाल फलिनो वृक्षः, अकाल फलिनो वृक्षः सर्वे चापि मधुस्त्रवः, सर्वे चापि मधुस्त्रवः. आणि फलानि मधुगंधीनी बहुनी विधिनाच, फलानि मधुगंधीनी, सगळ्या प्रकारच्या झाडांना बहुनी, पुष्कळ प्रकारची झाडं इथे आहेत. त्या सर्वांना बहुगंधीनी, त्यांना अत्यंत गोड आणि मधुर असलेली, सुवास असलेली अशी फळं लागू द्या. लदबद ती सगळं वृक्ष भरू द्या. कोणासाठी मागितलं रामांनी हे? वानरांसाठी.
कारण हे माझ्यासाठी इतका पराक्रम यांनी केला. दुष्ट रावण, त्याची सगळी राक्षस सेना, कुंभकर्ण, इंद्रजित आणि अजून कितीतरी होते, या सगळ्यांचा भगवंतांनी अंत केला. तो वानरसेनेने खूप पराक्रम केला आणि म्हणून यांचं मी तिथे नीट पोषण करू शकलो नाही. यांना आवडणाऱ्या मी तिथे काही फलाहार म्हणा, दुग्धाहार म्हणा, अन्न देऊ शकलो नाही. म्हणून यांचं पूर्ण पोट भरावं, हे तृप्त व्हावे, इतकी फळं, अकाल फलिनो वृक्ष, सर्व वृक्षांना अकाली असे फलं येऊ द्या. आणि तसंच त्याबरोबरच फलानी मधुगंधिनी बहुनी विविधानीच्या, विविध प्रकारची आणि खूप फळं येऊ द्या. वानरसेनेसाठी मागितलं. याला म्हणतात कृतज्ञ. कारण या सर्व वानरांनी मला युद्धामध्ये खूप प्रत्यक्ष मदत केली. त्यामुळे त्यांच्या ऋणातून उतराई होण्याकरता यांना पोटभर अन्न उपलब्ध करून देणं, यांची भूक पूर्ण शमणं आणि त्यांना जे आवडतं ते देणं. वानरसेनेला बहुतेक फळं खूप आवडतात. फळं आणि झाडाची पानं यांच्यावर संतुष्ट असतात ते. त्यांना काही आपल्यासारखं पंचपक्वानाचं जेवण नको आहे. पण त्यांनी आपल्यावर केलेल्या उपकाराची जाणून ठेवून भगवंतांनी त्यांच्यासाठी भारद्वाज मुनींकडे मागणं मागितलं की फलानी मधुगंधिनी बहुनी विविधानीच कृतज्ञ धर्मज्ञश्च कृतज्ञश्च सत्यवाक्यो दृढव्रता, असं याचं जे निर्माण आहे. आणि म्हणून भगवंतांनी आपल्यावर केलेल्या उपकाराची नेहमी राम अवतारात जाणीव ठेवली. हीच कृष्ण अवतारातल्याही कथा आहेत. एक भगवंतांच्या बालपणीची कथा आहे भागवतामध्ये. भगवान लहान आहेत, 3-3.5 वर्षाचे, गोकुळातलीच गोष्ट आहे. आणि त्यांच्या इथे रोज नंदबाबा यशोदा यांच्याकडे एक फळं विकणारी यायची. ती या टोपलीत फळं असायची. ती कृष्णाला भगवान मानायची की हा प्रत्यक्ष ब्रह्म आहेत. गोकुळातल्या सगळ्याच गोपी भगवंतांना भगवान मानायच्या. गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा, बाळकृष्ण नंदाघरी आनंदल्या नर नारी, असा अभंग आहे तुकोबारायांचा. तिचं प्रेम होतं कृष्णावर. रोज त्याला पाहायची आणि भगवंतांना बालरूपातल्या कृष्णाला बघण्यासाठी रोज फळं विकण्याची शुभारंभ ती टोपली आणायची, नंदाच्या पायरीवर ठेवायची. आणि मग आतून कोणी यावं आणि ते फळं घ्यावे, पण तसं घेऊ नये. यशोदा कामात असेल. एके दिवशीचा प्रसंग आहे. यशोदा कामात असेल आणि भगवंतांनी काय केलं, आपल्या ओंजळीत थोडं धान्य घेतलं आणि ती रोज भगवंताकडे पाहायची. मोरपीस लावलेला भगवान ठुमक चलत रामचंद्रसारखा लहानसा 3 वर्षाचा चालत दुडू धावत यायचा. तिथे तिला पाहूनच आनंद वाटायचा. पण तिने उपकार कसा केला, पण भगवंतांनी काय दिलं पहा. भगवंत हातात धान्य घेऊन येतात आहे. लहान मुलांची ओंजळ मोठ्या माणसांनाही तर नीट नाही धरता येणार. ओंजळीत जर धान्य दिलं तर काही कण पडतातच खाली. थोडं चाललं, धावलं, उड्या मारलं की पडतं. भगवान दुडू धावत येतात आहे. आणि तिच्यापर्यंत दूर मोठा वाडा आहे नंदबाबांचा. त्या फलविक्रिणीपर्यंत येईस्तोवर भगवंतांच्या हातातलं सगळं धान्य पडून गेलं आणि ते रिकाम्या ओंजळीने आले. पण फलविक्रिणीची भगवंतांवर भगवान म्हणून श्रद्धा आहे. तिने विचार केला की याच्या हातात तर काहीच नाही, तरीसुद्धा तिने भगवंतांच्या हातात त्यांच्या ओंजळीत मावतील एवढी फळं, काय जांभळं असतील, द्राक्ष असतील, ओंजळभर दिली. भगवंतांवर तो उपकार केला. यांनी धान्य तर दिलं नाही, पण तरी देखील भगवंतांनी कृपावंत होऊन तिला काय दिलं बघा. व्यासमहर्षींनी या ठिकाणी श्लोक लिहिला एक सुंदर. दशमस्कंदाच्या पूर्वार्धामध्ये हा श्लोक येतो. क्रीणीही भोग फलानीती क्रीणी श्रुत्वा सत्वरमच्युतम. क्रीणीही भोग फलानीती, घ्या फळं घ्या. क्रीणीही म्हणजे घ्या. क्रीणीही भोग फलानीती श्रुत्वा सत्वरम अच्युतम. हे वचन ऐकलं. अच्युत म्हणजे कृष्ण. आणि फलार्थी धान्यमादाय ययो सर्व फलप्रदाः, असा श्लोक लिहिला आहे. आणि भगवान ते ओंजळभर ययो सर्व फलप्रदाः, फल देणाराच आहे. उपकारांची जाणीव ठेवून याच्या ओंजळीतलं धान्य तर सगळं पळून गेलं लहान असल्याने, पण तिने त्याची ओंजळ भरून फळं दिली. भगवंतांवर उपकारच झाला की नाही. याने तर काहीच दिलं नाही. याला बार्टर इकॉनॉमी म्हणतात. तिने उपकार केला, याची ओंजळ रिकामी, हा तर तिला धान्य. असं पूर्वी असे की धान्य द्यायचं आणि फळं घ्यायचे, धान्य द्यायचं आणि किराणा घ्यायचा, धान्य द्यायचं आणि वस्त्र घ्यायचे. मग त्याच्या बदल्यात धान्य द्या, काही दुसरं द्या.
पैसा ही द्वापार युगात वस्तू नव्हती. सुवर्णाच्या मोहरा असायच्या, पण इतक्या लहान मुलाला कोण देणार? असं रुपये पैसे नव्हते. मग तिला काय द्यावं? मग तिला धान्य द्यायचं थोडंसं, मुठभर ओंजळभर. मग त्याच्या मोबदल्यात त्या धान्याच्या योग्यतेचं ती फळं देईल. याला अशी बार्टर इकॉनॉमी म्हणतात याला. तर तसं भगवंतानी तर काहीच दिलं नाही, पण तरी देखील तिने भगवंतांची ओंजळ तिच्याजवळ असलेल्या ताज्या फळांनी त्या ओंजळीत मावेल तेवढं भरून दिलं. भगवंतांनी या तिच्या उपकाराची नोंद केली. फलार्थी धान्य मादाय ययो सर्व फलप्रदा. भगवंतांनी तिची टोपली व्यास महर्षींनी वर्णन केलं आहे, रत्नांनी भरून दिली. हो, तिने थोडीशी फळं दिली, द्राक्ष म्हणा, जांभळं म्हणा, किती मावणार भगवंतांच्या ओंजळीत. पण यथामाम प्रपद्यंते असा न्याय पण लावला नाही. तिने मला काहीतरी द्यायचं इच्छा ठेवली, दररोज देतेच आहे, म्हणून भगवंतांनी तिची टोपली रत्नांनी भरून दिली. अशी फलविक्रिणीची एक कथा भगवंतांच्या चरित्रामध्ये पूर्वार्धामध्ये येते दशमस्कंदाच्या. भगवान केलेला उपकार विसरत नाहीत आणि केलेल्या उपकारांचा जो जाणीव ठेवणारा असतो त्याला कृतज्ञ असं म्हणतात. आणि याच्या विरुद्ध शब्द मग कृतघ्न आहे. जो केलेल्या उपकारांची जाणीव ठेवत नाही त्याला कृतघ्न म्हणतात. भगवान कधीही ईश्वर भूमिकेतही आणि अवतार भूमिकेतही भगवान कधीही कृतघ्न नाही होत. आणि हा आदर्श जगासमोर ठेवतात. भगवंतांच्या स्वतःच्या आचरणाहून भगवान सर्व जगातल्या जीवांसमोर आदर्श ठेवतात की कोणाकडूनही काही उपकार झाला तर कोणाचा उपकार राखू नये, असा आदर्श ठेवतात. 3 क्रमांकाचं नावाकडे जाऊ आपण. 7च नाव आहे त्या श्लोकात. 3 क्रमांकाचं नाव या श्लोकातलं मेदिनी पती. मेदिनी म्हणजे पृथ्वी, धरणी. पुष्कळ नावं संस्कृत भाषेमध्ये या पृथ्वी देवीला आहेत, धरणीला आहेत. हिला धरणी म्हणतात, पृथ्वी म्हणतात, हिला मेदिनी म्हणतात, हिला धरा म्हणतात. पुष्कळ नाव आहेत. इथे मेदिनी आणि पुढे शब्द पतीही, म्हणजे या पृथ्वीचा तो पती आहे. म्हणून अनेक ठिकाणी पुराण ग्रंथांमध्ये पृथ्वीपती असाही शब्द येतो. तो पृथ्वीचा पती आहे. खरं पती शब्दाचा अर्थ अगदी नवरा असा न घेता स्वामी असा आहे. तिचं रक्षण पोषण करतो. आणि हे करण्याकरता ही धरा माती भगवान काय करतात? मग स्वामी आणि तिचे पती आहेत म्हणजे गामाविश्यच्या भूतानी. भगवान म्हणतात गाम आविष्य, गाम म्हणजे पृथ्वी, तिच्यात भगवंत प्रवेश करतात. स्वामी आहेत ना. मग धरती मातेचा उपयोग काय आहे? तिला बहुप्रसवा म्हणतात. बहुप्रसवा म्हणजे त्यातून धान्य पिकतं, फळझाडं फुलतात, वनस्पती मिळतात, खनिजं मिळतात, सुवर्णसुद्धा जमिनीतच मिळतं. सगळे धातू पृथ्वीच्या पोटात मिळतात, भूगर्भजाला म्हणतात. त्या ठिकाणी सगळे धातू, मूल्यवान धातू, सुवर्ण, चांदी, तांब, खनिजं ज्याला, ही खनिजं आहेत सगळी, हे मिळतात. त्याची प्रक्रिया असते. मग खूप मोठ्या मातीत एखादा कण सोन्याचा मिळतो आणि मग तो त्याच्या प्रक्रियेने त्याला ओर्स म्हणतात, मॅग्निक ओर्स. या ओर्स त्यातून काढतात, कारण भगवान तिथे आहेत. म्हणून पृथ्वीपती असा पृथ्वीचा स्वामी, बहुप्रसवा. किती फळं येतात हो. मी परवा आमच्या गावातल्या होलसेल बाजारात गेलो होतो त्या आणण्यासाठी. आणि सध्या आंब्याचा सीझन होता त्यावेळची गोष्ट आहे, 1 महिन्यापूर्वी. जवळपास 30 ट्रक पूर्ण भरलेले आंब्याचे ट्रक उभे होते तिथे, लहान आमच्या गावामध्ये. फार मोठं तरी मेट्रो गाव नाही आहे, मेट्रो सिटी नाही आहे. 30 ट्रक एका गावात. सगळ्या भारतवर्षाचा जगात आंबे होतात बरं का सगळ्या. एक आंब्याचं उदाहरण पाहतो आहे आपण. विचार सगळ्या फळांविषयी करावा. किती ट्रक आंब्याच्या सीझनमध्ये, किती ट्रक आंबे रोज झाडावरून काढत असतील. कुठून काढतात? झाडातून. झाड कुठे असतं? जमिनीत. आणि जमिनीला पृथ्वी म्हणतात. तिच्यात काय वेगळं येतं? तिला बहुप्रसवा का म्हटलं? तिच्यात जे बीज पेरल्या जाईल त्या बीजाला अंकुर येऊन पुढे वृक्ष होतो. यथासमय त्याला फळं येण्याची काळ आला की खूप फळं येतात. म्हणजे एखाद्या आंब्याचं झाड मोठं झालं असेल 20 वर्ष जुनं, त्याला 10-20 हजार फळं येतात. आणि झाडाची जेतुली पाने तितकी बीजे नाही रोवली, तितकी काय बिया थोडी रोवल्या काही. ओवी आहे नाथ भागवत की झाडाची पाने जेतुली तितकी बीजे नाही पेरली.
पाने म्हटलं आहे, पण झाडाची फळे जे तुली उपलक्षणीने तितकी फळे तितके बीजे नाही रोविली. एखाद्या आंब्याच्या झाडाला 5,000 आंबे आले म्हणून 5,000 आंब्याच्या कोळी पेरतात का? नाही. एका कोळीमधून ते वृक्ष तयार झाला. त्याला इतके आंबे दरवर्षी येतात. कुठून येतात? जमिनीमधून येतात. कारण जमिनीत एक कोय पेरले बीज रूपाने तिला तिचा एवढा वृक्ष होतो. एका आंब्याच्या झाडाविषयी आहे, पेरू आहे, पपई आहे, द्राक्ष आहे, चिक्कू आहे, संत्रा आहे, कितीतरी फळ आहे. बहुनी विविधानीच मगाशी वर्णन ऐकलंच आपण. इतकं सगळं जमिनीतून बाहेर निघणारं आहे. म्हणून जमिनीचा स्वामी, या पृथ्वीचा स्वामी, पृथ्वीचा पती भगवान आहेत. म्हणून भगवंतांचं एक नावच मेदिनी प्रिया, खूप प्रेम. अनेक ग्रहगोल नक्षत्र आहेत. हो, चंद्र आहे, सूर्य आहे, शनी आहे, प्लेटो आहे, कितीतरी ग्रहगोल आहेत. अंतरिक्षात तर कितीतरी चांदणे आहेत. त्याचे नावही नाहीत. नाव कोण ठेवणार? इतक्यांचे नामकरण कोण करणार? पण या सर्वांमध्ये भगवान आहेच. पण तरी देखील भगवंतांचं सर्वात जास्त प्रेम या पृथ्वीवरती आहे, धरणी माते. कारण ते पृथ्वीपती आहेत. धरणी मेदिनी पती म्हणून पाहतोय आपण. स्वामी आहेत ते. चंद्रामध्ये नाही असं नाही, शनीमध्ये नाही असं नाही, पण पृथ्वीच्या प्रत्येक कणाकणामध्ये भगवान आहे स्वामी रूपाने. कारण भगवंतांचं पृथ्वीवर प्रेम आहे खूप. मनुष्यात ज्या योनीमधून भगवंतांकडे जाता येतं, नरदेहातूनच भगवंतांची प्राप्त करता येते. या नरदेहाची साधने सच्चिदानंद पदवी घेणे, इतुका अधुकार नारायणे कृपावलोकने दिधला. अन्य योनीमधून भगवंताकडे सरळ जाता येत नाही. ती योनी संपवावी लागते. नरदेह मिळवावा लागतो भगवंतांच्या कृपेने, मग जाता येतं. आणि ही नरयोनी मनुष्य मात्र फक्त पृथ्वीवर राहतो. या मनुष्याची धारणा, संरक्षण, पालनपोषण फक्त पृथ्वी हा ग्रह असा आहे जिथे मनुष्य राहू शकतो. जनते इथे जीवन समर्थ दासबोधात ओवी आहे. कारण पाणी आहे इथे. इतर ग्रहांवर पाणी नाही, वाराने, हवाने, प्राणवायूने काहीच नाही. ते सगळं वातावरण फक्त मनुष्याला जीवनाला अत्यंत आवश्यक असलेलं प्राणवायू हे सगळं फक्त पृथ्वीवर आहे, मातीमध्ये आहे, पाण्यामध्ये. आणि त्यामुळे भगवंतांचं पृथ्वीवर फार प्रेम आहे. म्हणून पती आणि प्रत्येक पतीचं आपल्या पत्नीवर प्रेम असतं. मेदिनी पती म्हणजे मेदिनीवर, पृथ्वीवर प्रेम करणारा, तिचं पोषण करणारा, तिचा स्वामी या नात्याने मेदिनी पती हे नाव 3 क्रमांकाचं आपण पाहिलं. 4 क्रमांकाचं नाव त्रिपद हे आहे या श्लोकात. त्रिपद, पद म्हणजे पाय. एक अर्थ आचार्यांनी केलेला आहे भाष्यामध्ये. त्रिपद, 3 पाय असलेला. 3 पाय अग्निदेवतेला त्रिपाद म्हणतात. त्रिपाद ऊर्ध्व उदित पुरुषा असं पुरुष सूक्तात वर्णन आहे. 3 पाय असलेला अग्नी ज्याचं रूप आहे, हा एक अर्थ केलेला आहे. आणि दुसरा अर्थ संदर्भ थोडा वामन अवतारात दिलेला आहे. 3 पावलांनी सगळी पृथ्वी 3ही लोक व्याप्त करून टाकणारा, स्वर्ग मृत्यू पाताळ 3 पावलांनी 3 व्याप्त करून टाकणारा. कारण यांनी बलिराजाला वरच मागितला. तो म्हणतो काहीतरी माग, बटू तू लहान आहेस, काहीतरी माग. त्यांनी त्याला म्हटलं मला खरं काही नको आहे, मी संतुष्ट आहे. नाही पण काहीतरी माग. पदानी 3 दैत्येंद्र. त्यांनी शेवटी माग खूप आग्रह केल्यानंतर वामन रूपातल्या भगवंतांनी बलिराजाला मागितलेलं हे मागणं आहे. पदानी 3 दैत्येंद्र संमितानी पदा मम. माझ्या 3 पावलांनी त्रिपद, 3 पावलांनी व्याप्त होईल इतकी जमीन मला हवी आहे. आणि मग त्यांनी विराट रूप धारण केलं. एका पावलाने पृथ्वी, एकाने आकाश, एकाने पाताळ व्याप्त केलं वगैरे अशी कथा आहे. म्हणून 3ही लोकांना व्याप्त करणारा एका पावलाने, म्हणून त्रिपद असं याचं नाव आहे. स्वर्ग मृत्यू पाताळ न केलं. याला त्रिपदही यासाठी म्हटलं आहे, उत्पत्ती स्थिती लय या 3 गोष्टी आहेत. आणि म्हणून या 3हींचा जो स्वामी आहे, उत्पत्ती स्थिती लय हे करणारा, म्हणून त्रिपद. अवस्था 3 आहे, जागृती, स्वप्न, सुषुप्ती. या 3ही अवस्थांचा स्वामी आहे म्हणून त्रिपद. असा इतक्या छटांनी त्रिपद शब्दाचा अर्थ भाष्यामध्ये दिलेला आहे. 4 क्रमांकाचं नाव आहे त्रिदश. 5 क्रमांकाचं त्रिदश. त्रिदशचा एक अर्थ केला आहे भाष्यामध्ये स्वर्ग. स्वर्ग, मृत्यू, पाताळ 3 लोक आहेत ना, त्यापैकी स्वर्गालाच त्रिदश असंही म्हणतात. त्याचा अध्यक्ष खरं म्हणजे सृष्टी निर्मितीनंतर
सगळ्या चर अचर प्राणीमात्रांचा निर्माता हाच आहे. म्हणून भगवान स्वतः गीतेत म्हणाले, मयाध्यक्षेण प्रकृती सुयते स चराचरम. आपल्याला स्वतः अध्यक्ष म्हटलं भगवंतांनी. आता इथे पहिला अर्थ दिला स्वर्गाचा अध्यक्ष, याचा अर्थ उपलक्षणीने तिन्ही लोकांचा अध्यक्ष, म्हणून याचं नाव त्रिदश असं आहे. दश म्हणजे अध्यक्ष. आणि जीवांच्या रूपाने विचार केला तर मगाच्या श्लोकात उल्लेख येऊन गेला, जागृती, स्वप्न, सुषुप्ती या तीनही अवस्थांचा स्वामी. म्हणजे या तीनही अवस्थांच्या स्वामी याचा अर्थ तीनही अवस्थांमध्ये साक्षी रूपाने असणारा. आपण जागृतीत आहोत, परमात्मा आपल्याला पाहतच आहे. ह्या आपल्या अवस्थेला टिकून आपल्याला जेव्हा झोप येते, विश्रांतीची गरज असते, आपण झोपतो, घेतो झोप सुखे फिरून उठतो, ईश्वराची दया असा श्लोक आहे. डोळ्याने बघतो ध्वनी परिसतो वगैरे श्लोक आहे. त्यात आपल्याला पुन्हा पुन्हा जाग काय येते झोपेतून, कारण परमात्मा आपल्याला झोपेतही सांभाळतो. स्वप्न जेव्हा पडतं तेव्हासुद्धा परमात्माच असतो. आणि सुषुप्ती म्हणजे गाढ झोप जेव्हा लागते तेव्हासुद्धा परमात्मा तिथे साक्षी रूपाने आहे. आणि म्हणून याचं नाव त्रिदश असं आहे, तिन्ही अवस्थांचा साक्षी. गाढ झोप लागली, निद्रिताचे उशी, सर्पुका जैशी उर्वशी. साप असो की काय खूप गाढ निद्रा झाली, तिला सुषुप्ती म्हणतात. तर जवळ साप आहे की एका अंगाला उर्वशी आहे, म्हणजे ती अप्सरामधली सर्वात उत्तम अप्सरा उर्वशी. नाही भान राहत काही, पण तरी देखील सुषुप्तीतून बाहेर आल्यानंतर मनुष्य बोलतो की खूप छान झोप लागली, आता मी फ्रेश आहे, ताजा तवाना आहे. मग तुला छान झोप लागली हे कोणाला कळलं? तू तर झोपेत होता. तिथे सगळी इंद्रिय लीन होऊन जातात, मनबुद्धी चित्त अहंकारसुद्धा सगळे शांत लीन होऊन पडतात स्वरूपामध्ये. मग हे कोणाला कळलं? मला झोपेत छान सुख झालं. ते सुखाचा अनुभव कोणी घेतला? त्या सुखाचा अनुभव घेणारा जो आहे, साक्षी रूपाने जो आहे, सुषुप्ती अवस्थेत सुद्धा, सुषुप्ती काले सकले विलेने, हे श्रुती आहे. स एव जागृत परितृप्ती मिळती, स एव जागृत परितृप्ती मिळती. तीनही जागृती, स्वप्न, सुषुप्ती या जीवाच्या तीन अवस्था आहेत. चौथी मग तुर्या आहे, तिचा आता नको विचार करायला, 4 अवस्था आहे. आणि तिथे तो आहेच, पण एवढे करून त्याचं वर्णन त्वम अवस्थात्रयातीत. पण त्रिदशाचा अर्थ अवस्था अध्यक्ष असा होतो. आणि म्हणून त्याचं हे नावच एक त्रिदशा असं आहे, अध्यक्ष या नात्याने. 6 क्रमांकाचं नाव या श्लोकातलं आहे महाशृंग. शृंग म्हणजे शिंग. याला कुठे शिंग आहे विष्णूला? आपण आहे उल्लेख केला आचार्यांनी भाष्यामध्ये. या महाशृंग नावाचा भगवंतांच्या मत्स्यावताराशी संदर्भ आहे. मत्स्यावतार म्हणजे मासा, खूप मोठा मासा समुद्रात असणारा. आणि त्या अवतारामध्ये भगवंतांच्या जवळ एक शिंग आहे, हो सुवर्णाचा मासा आहे. कथा थोडी भागवतात आहे. ही श्रीमद भागवतामध्ये 8व्या स्कंदात ही कथा येते शेवटी 24व्या अध्यायामध्ये. सत्यव्रत नावाचा राजा आहे आणि त्याला भगवंतांनी या मत्स्यावतारात मला सहाय्य करत सांगितलं. आणि एकाच गोष्टीसाठी मत्स्यावतार फक्त आयुष होते, अन्य कार्य नाही. मग विसर्जितही केला. हयग्रीव नावाच्या दैत्यांनी आधी कल्पांत म्हणजे प्रलय जेव्हा झाला तर वेद चोरले. कसे दुष्ट राक्षस असतात नाही, वेद चोरले आणि समुद्राच्या तळाशी रसातळाला नेऊन ठेवलं. आणि वेदाशिवाय सृष्टीची स्थितीच नाही. वेदो नारायणा म्हणून तर म्हणतात. आणि भगवंतांचं वेदांवर फार प्रेम. वेदच भगवान सर्वस्थ्यचाम हृदयसन्निविष्टो मत्त स्मृती ज्ञानमपोहनंच वेदैश्च सर्वैर अहमेव वेदो. अहम एव वेदो, मीच वेद आहे. वेदांतकृत वेद विदेव चाहम. वेद अत्यंत प्रिय, त्याचीच निर्मिती. त्याला अत्यंत प्रिय कारण का प्रिय आहेत? कारण वेदांमुळे जगाची सुस्थिती आहे. वेदांची अत्यंत सर्वश्रेष्ठ प्रार्थना जी येते, सर्वेपि सुखिनः सन्तु सन्तु सर्वे निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. हे वेद, त्याच्यावर भगवंतांचं खूप प्रेम. हयग्रीव नावाच्या दैत्यांनी वेद पळवले चोरून आणि समुद्राच्या बुडाशी नेऊन ठेवले. सत्यव्रत राजाकडे भगवान गेले आणि सांगितलं, राजा आजपासून 7व्या दिवशी पुन्हा प्रलय होणार आहे.
मला वेद तर आणायचे पुढच्या सृजनाच्या नंतर वेद सृष्टीला हवेत ना. वेदाशिवाय सृष्टीची स्थिती राहणार नाही. वेद नारायणच आहे. त्यामुळे सर्व मनुष्यांच्या हिताची सोय सुखाची सोय करणारे वेद आहेत. ते मला सुरक्षित आणायचे आहेत. तू मला मदत कर. तर मग देवा ठीक आहे करीन. मला काय करायचं. आजपासून 7व्या दिवशी प्रलयाचा वृष्टी होईल, पाऊस येईल. तू घाबरू नकोस. एक नाव तुझ्याकडे येईल. त्या नावेत सप्तर्षी बसलेले असतील. सर्व धनधान्यांची बीज घेऊन सप्तर्षी येतील. तूही त्यात बैस आणि मी समुद्रामधून येईन. मत्स्य अवतार धारण करीन, माशाचं रूप धारण करीन आणि मला एक सुवर्णाचं शिंग असेल. सुवर्णाचा मासा, मोठं सुवर्णाचं शिंग. तू दोरीने माझ्या शिंगाला दोरी बांध. ती दोरी तुझ्या नावेला बांध. समुद्राच्या मध्यभागी आपण जाऊ आणि मग मी मध्यभागी गेल्यानंतर मी समुद्राच्या तळाशी जाऊन वेद घेऊन येईल. ठीक आहे देवा, करीन हे काम, असं सत्यव्रत राजा बोलले. आणि भगवान पुढे ते कार्य झाल्यावर त्याला आशीर्वाद दिला. राजा सत्यव्रता, तू माझ्या वेदरक्षणाच्या कार्यामध्ये मला सहाय्य केलं म्हणून पुढच्या मन्वंतरात तू मनु होशील. त्यानंतरचं मन्वंतर जे आहे सध्याचं सांप्रत मन्वंतर, वैवस्वत मन्वंतर आता आहे ना, हेच मन्वंतर. आणि म्हणून श्राद्धदेव म्हणू सत्यव्रत राजा या सध्याच्या मन्वंतरात श्राद्धदेव मनू झालेला आहे. तो मनू आहे किंवा वैवस्वत मनू त्याला म्हणतात. याप्रमाणे ही कथा भागवतात जी येते. सुवर्णाचं शिंग असलेला भगवान, सुवर्णाचं शिंग, शरीर आहे सुवर्णाचं आणि सुवर्णाचं एकच शिंग असलेला भगवान प्रगट झाले आणि त्याच्या अनुषंगाने महाशृंग हे भगवंताचं नावच पडलं. कारण तो अवतार आहे, मत्स्य अवतार आहे. याच्या आधी आपण ऐकलं आहे पहिल्या नावामध्ये महर्षी कपिलाचार्य. कपिल महामुनी हे अवतार आहेत ना. कर्दम महामुनी आणि देवतीच्या पोटी जन्माला आले, मग ते अवतार मानले. जे जे अवतार ते त्याचं नाव पडलं. आणि म्हणून महाशृंग हे मत्स्यावतारात धारण केलेलं शिंग असल्यामुळे भगवंतांचं एक 6 क्रमांकाचं नाव या श्लोकामध्ये आलेलं महाशृंग हे 7 क्रमांकाचं 6 क्रमांकाचं नाव आपण पाहिलं. आणि सर्वात शेवटचं नाव म्हणजे या श्लोकाच्या अनुषंगाने 7 क्रमांकाचं नाव आहे कृतांत कृत. कृत म्हणजे करणारा, होणारा. कृत म्हणजे केलेल्या, होऊन गेलेल्या. आणि कृतांत म्हणजे मरण किंवा अंत, शेवट. कृतांत कटका मलध्वज जरा दिसो लागली, पुरस्सर गदा सैव जगडिता तनु भागली. असा श्लोक आहे मोरपंतांचा केकावलीमध्ये. कृतांत कटका मलत. कृतांत म्हणजे शेवट, मरण, अंत. कृत अंत आणि कृत अंत. जे निर्माण झालं, कृत झालेलं त्याचा अंत म्हणून कृतांत. यदृष्टम तन्नष्टम या अर्थाने हे कृतांत नाव आहे. कृतांत मरणाला म्हणतात, प्रळयाला म्हणतात, शेवटाला म्हणतात, समाप्तीला कृतांत म्हणतात. आणि एका जीवाच्या संदर्भात कृतांत म्हणजे मरण. कृत याचा अर्थ केलेल्या गोष्टीचा नाश करणारा, नाश होणारा नाही करणारा. मग याचं नाव का पडलं आहे? याचं नाव का पडलं? का यांनी काय निर्माण केलं आहे? खूपदा आपण ऐकलं आणि सर्वांना माहिती पण आहे. सगळ्यात मोठी निर्मिती याची काय आहे? काय ईश्वर काय निर्माण करतो? सृष्टी निर्माण करतो. उत्पत्ती, स्थिती, लय 3 गोष्टी तो करतो. आणि म्हणून त्यातलं पहिलं उत्पत्ती आहे ती ब्रह्मदेवांकरवी करून घेतो. हा भाग वेगळा आहे. पण ब्रह्मदेव ईश्वरच आहेत ना. आता ते निर्माण केलं आणि यद दृष्टं तन्नष्टं उपजे ते नाशे. माऊलींची ज्ञानेश्वरी तोवी आहे. उपजले ते नाशे, नाशिले पुनरपि दिसे, घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा श्रीराम. अखंड उत्पत्ती स्थिती लय, उत्पत्ती स्थिती लय, ही सगळी सृष्टीची उभारणी, संवारणी, प्रलय अखंड सुरू आहे. म्हणून स्वतःच कारणरूप असल्यामुळे आदिकारण, आपण हे नाव पहिल्यांदा पाहिलं आहे. सर्व सृष्टीचं आदिकारण, आदि बीज आणि त्या आदिकारणाला उपादान कारण असं म्हणतात. उपादान कारण का? कारण सृष्टी उत्पन्न केली आणि अशी वाऱ्यावर नाही सोडून दिली. ही सृष्टी उत्पन्न करून उपनिषद असं सांगतात, तैत्तिरीय उपनिषद, की तत्सृष्ट्वा तदनुप्राविशत. ही सगळी सृष्टी निर्माण करून भगवान त्या सृष्टीमध्ये प्रवेश करते झाले, शिरले. प्रत्येक
सगळीकडे अनोरणीय महत्व महियान, ते सगळीकडे परमात्मा आहेच. भूजल तेज समीरख रविशशी काष्ठादिकी असे भरला, स्थिरचर व्यापुनी अवघा, तो परमात्मा दशांगुले उरला. ही त्याच्या निर्मितीविषयीची काही बरीच नावं आधी येऊन गेलेली आहेत. सगळी सृष्टी, अनंतकोटी ब्रह्मांड, ही ज्याची निर्मिती आहे. सगळे सूर्य, दिविसूर्य सहस्रस्य भवेद्युगपदुत्थिता, हजारो करोडो सूर्य यांची आभा, सगळे प्राणी, असा निर्माण करणारा त्याचंच तर नाव देव आहे. रामदास स्वामींची दासबोधात एक सुंदर ओवी आहे. चारी वाणी चारी खाणी 84 लक्ष जीवयोनी, निर्माण केले लोक तिन्ही, तया नाव देव श्रीराम. हे तिन्ही लोक, स्वर्ग मृत्यू पाताळी ज्यांनी निर्माण केले, तया नाव देव श्रीराम. कृत अंत. आणि मग यथासमय त्या सृष्टीची एकंदर सगळी झालेली, की आता हे संपायची आहे. हे विधीने निर्मिले सचराचर, विधी निर्मिता मानला आहे. विधी निर्मिता लिहितो सर्व भाळी, परी लिहितो कोण त्याचे कपोळी. हरो जाळीतो लोक संहार काळी, परी शेवटी शंकरा कोण जाळी. कृतांतकृत नावाचा अर्थ पाहतोय आपण. मनाच्या श्लोकामध्ये हा श्लोक रामदास स्वामींनी लिहिला आलाय. त्यामध्ये विधी निर्मिता लिहितो सर्व भाळी. विधी म्हणजे ब्रह्मदेव निर्माण करताना प्रत्येकाच्या कपाळावर त्याचं काय आयुष्य किती, कर्म किती, जन्म किती, मृत्यू किती, कला किती, पैसा किती, सगळं लिहून ठेवतो. कीर्ती किती, यशकीर्ती, समृद्धी किती लिहून ठेवतो. विधी निर्मिता लिहितो सर्व भाळी, परी लिहितो कोण त्याचे कपोळी. मग ब्रह्मदेवाच्या डोक्यावर कोण तो लिहिणारा जो आहे तो ईश्वर आहे. ब्रह्मदेव ईश्वरच आहे. पण हरू जाळीतो लोक संवार काळी, ते काम भगवान महादेवांकडे, रुद्राकडे आहे. की वेळ काय झाला, वेळ आली प्रलयाची, की सगळी सृष्टीचा नाश करायचा. हे रुद्राचं किंवा शंकरांचं कार्य आहे. परी विधी जाळतो लोक संवार काळी, परी शेवटी शंकरा कोण जाळे. शंकराला कोण संपवतं. समर्थांनी सुद्धा सद्गुरुस्तवनाच्या समासात वर्णन केलं आहे. हरिहर ब्रह्मादिक नाश पावती सकळिक, सर्वदा अविनाशयक सद्गुरु श्रीराम. मग सर्व हे नाश कोण करतो. कृतांतकृत. जो निर्माण करतो तोच मोडून टाकतो. म्हणून त्याचं नाव कृतांतकृत. कृत अंत म्हणजे बनवलेलं स्वतः कृत. कृतांतकृत म्हणजे त्याचा अंतकृत. बनवलेलं जे आहे अंतकृत, त्याचा अंतही करतो. उदाहरण एकदा दिलं होतं आपण. लहान मुलं समुद्राच्या किनाऱ्यावर आईवडिलांच्या बरोबर जातात. रेती पाहिली, वाळू पाहिली, छान ती थोडी थोडी ओली असते, तर त्यांना स्फूर्ती येते. आधी कोणाचं पाहिलं असतं किंवा आईवडीलच सांगतात, इथे तुम्ही स्वतः काहीतरी करा. मग कोणी त्याचं शिल्प तयार करतात, वारूळ करतात, कोणी एखादी छान गणपतीची मूर्ती करतात. आणि मग थोड्या वेळी आईबाबा म्हणतात की आता जरा संध्याकाळ झाली, आपली घरी जायची वेळ आली, तर असा एक हात करतात, मोडून टाकतात. निर्माण केलं आणि संपलं. कृत केलेलं, अंत ते संपवणारा. ती लहान मुलं हाताने पायाने मोडून टाकतात. तिच्या खोपे मळा ते केलेल्या मूर्ती, काही आकृती काढली असते, झाड काढलं असतं, एखादा देखावा, आणि मग ते मोडून टाकतात. किंवा लहान मुलं लहान जेव्हा असतात 7, 8, 10 वर्षापर्यंत पत्त्याचे बंगले बनवतात. खूप पत्ते एकत्र घेऊन त्याचा छान बंगला घर बनवतात. वर्ल्ड रेकॉर्ड खूप आहे. मध्ये एक यूट्यूबवर आलं होतं, खूप इतक्या 1000 पत्त्यांचा बंगला कोणीतरी करणारा वर्ल्ड रेकॉर्डही त्याचा झाला होता. आणि नंतर स्वतःच मोडून टाकतात. कृत अंतकृत. म्हणून याचं एक नाव कृतांतकृत. कृत अंतकृत करणारा म्हणजे कृत आधी शब्द जो आहे तो बनवणारा, आणि अंतकृत म्हणजे शेवटसुद्धा करणारा. सुरुवात करणारा आणि शेवट करणारा. सर्व सृष्टीचा सुरुवातही करणारा हाच आहे ईश्वर नात्याने, उत्पत्तीच्या नावाने, आणि संपवणारा सुद्धा लयाच्या अनुषंगाने समाप्तसुद्धा करणारा हाच आहे. आणि जीवाच्या संदर्भात, देहधारी जीवाच्या संदर्भात जर विचार केला तर अंत शब्दाचा अर्थ मृत्यू असा होतो. कुणाला कसा मृत्यू यावा हे कधी कोणाच्या हातात नाही, पण भगवान ईश्वर ते ठरवतात. जन्म देतानाच 5 गोष्टी भगवंत ठरवून ठेवतात. 5 गोष्टी त्याच्या हातात असतात. पंचैतानि सृज्यन्ते गर्भस्थस्य देहिनाम
त्याच्यामध्ये 5 गोष्टींमध्ये विद्या, वैभव हे सगळं आहे. या हे जन्मसुद्धा, मृत्यूसुद्धा, आयुष्य किती ते सुद्धा, आणि विद्याम निधनमेवच असा श्लोक आहे. आणि हे सगळे जन्माच्या वेळीच भगवान प्रत्येकाच्या कपाळावर लिहून त्याला पाठवतात. 5ही गोष्टी, की एखाद्याचा अंत कुठे व्हावा, घरी व्हावा, दारी व्हावा, लिफ्टमध्ये व्हावा, विमानात व्हावा, परदेशात व्हावा, अचानक चालताना व्हावा, रस्त्यावर व्हावा, अपघातात व्हावा, शांततेने वृद्धापकाळ, हे भगवान ठरवून ठेवतात. आपल्याला कदाचित ऐकून कथा माहिती असेल, कथा नाही आहे, सत्यकथा आहे. नीतू मांडके नावाचे एक प्रसिद्ध हृदरोग तज्ज्ञ मुंबईला राहायचे. अतिशय प्रसिद्ध, खूप प्रकारची त्यांनी तशी कीर्ती मिळवली होती. अत्यंत कुशल, त्यांच्या शल्यक्रियेमध्ये हृदयाच्या ते अतिशय प्रवीण. हजारो शस्त्रक्रिया त्यांनी यशस्वी केल्या, अनेकांना जीवन दिलं. आणि त्यांची एक स्वतःची ॲम्बिशन होती, म्हणजे त्यांचं ते ध्येय होतं की माझ्या घरावरती मी हेलिपॅड बांधीन, आणि कोणा जर माणसाला त्रास झाला, हे वर्तमानपत्रात येऊन गेलं, सत्यकथा आहे काही 8-10 वर्षापूर्वींची, तर त्याला माझ्या इथे ताबडतोब येता यावं हेलिकॉप्टरनी वरती बांधीत. आणि मी पण अति ते प्रथित यश असणारे डॉक्टर नीतू मांडके, ही सत्यकथा आहे, इतक्यातली 8-10 वर्षातली. त्यांना मृत्यू कसा आला माहिती आहे? हृदरोग तज्ज्ञ, एक ऑपरेशन यशस्वीपणे करून ते ऑपरेशन थिएटरमधून बाहेर आले. नीतू मांडके नाव आहे. आणि त्यांना स्वतःलाच सिव्हिअर हार्ट अटॅक आला आणि ते गेले. नाही देहाचा भरोसा, केव्हा सरेल वयसा, प्रसंग येई कैसा, कोण जाणे श्रीराम, ही ओवी दासबोधातली आहे. नाही देहाचा भरोसा, का? कृतांतकृत हा आहे. कुणाला मरण कसं यावं, कुठे जन्म व्हावा, किती आयुष्य मिळावं, विद्या किती मिळावी, निधन कसं, कुठे, कधी व्हावं, हे ठरवणारा परमात्मा आहे. हे गर्भामध्येच ठरवतो. गर्भस्थस्य देहिनाम पंचेतानि सृज्यन्ते गर्भस्थस्य देहिनाम, असा श्लोक आहे. आणि त्याप्रमाणे भगवंतांचं हे नाव, हे कृत अंत म्हणजे केलेल्याचा शेवट करणारा सुद्धा, शेवट ज्याला माहिती आहे, जो ठरवतो, जो आणतो, यदृष्टं तन्नष्टं, किंवा जे दिसतं ना ते जातच एक दिवस संपतं. कारण हे सगळं नाशिवंतच आहे, हे संपणारं आहे. फक्त या सर्वांचा सूत्रधार, की याचा अंत कधी होणार आहे हे ज्याला पूर्णपणे ठाऊक आहे, असा परमात्मा आहे. आणि म्हणून परमात्म्याचं ह्या श्लोकामधलं 7 क्रमांकाचं नाव कृतांत कृत असं आहे. श्रोते हो, याप्रमाणे आज आपण श्री विष्णू सहस्रनाम या दिव्य स्तोत्रामधल्या 57 क्रमांकाच्या श्लोकाचा विचार केला. महर्षी कपिलाचार्य हा कृतज्ञो मेदिनीपती त्रिपदस्त्रिदशाध्यक्षो महाशृंग कृतांतकृत. आणि सगळी नावं छान अर्थपूर्ण आहेत. प्रत्येक नावाचा महिमाही आहे आणि परिणामही सारखाच आहे. परिणाम काय आहे सांगताना आपण प्रस्तावनेमध्ये आज सुरुवात जिथून केली, त्यामध्ये आपण तुकोबांची उक्ती म्हटली होती. तुका म्हणे ऐक सुंदर एक मंत्र, तुका म्हणे ऐक सुंदर एक मंत्र, भवसिंधू तारक राम नाम. भवसिंधू या भवसागरातून साधकाला, भक्ताला, नरदेहातल्या कोणत्याही माणसाला सुखरूप पार करण्यासाठी भगवन नाम हेच प्रधानतेने मुख्य आहे. ज्ञानेश्वरीत माऊली एका ठिकाणी बोलल्या, तयापाशी पांडवा, 12व्या अध्यायात ओवी येते, तयापाशी पांडवा मी हारपला गिवसावा, जेथ नामघोष बरवा करीती माझा श्रीराम. नामघोष बर्व नामघोष, मनापासून, आवडीपासून, श्रद्धेनी, या 3 गोष्टी नामस्मरणात असतात, नामामध्ये असतात. नामं तर दिव्य आहेत, पण ती दिव्य नाम मुखात येऊन म्हणण्यासाठी श्रद्धा हवी, आवड हवी, प्रेम हवं. या 3 गोष्टी जर त्या नामाविषयी असल्या तर त्या नामाचा जो परिणाम आणि फल ते आपल्याला मिळतं. आणि म्हणून महर्षी कपिलाचार्य हा कृतज्ञो मेदिनीपती त्रिपदस्त्रिदशाध्यक्षो महाशृंग कृतांतकृत. या श्लोकात 7च नावं होती. यथासमय यथामती या 7 नावाचा चिंतन आणि विचार करण्याचा आपण प्रयत्न केला. आचार्यांच्या भाष्याच्या अनुसार आपण हे चिंतन करतो आहोत. पुन्हा पुन्हा बोलतो आहे आपल्याशी मी. आणि आपल्यापैकी जे श्रोते आहेत, पुष्कळजण नियमाने रोज श्री विष्णू सहस्रनाम म्हणण्याचा अनेकांचा प्रघात आहे. म्हणून ते सर्व म्हणताना आपल्यासमोर जरा अर्थ असला तर आपल्या गोडी अजून वाढेल, प्रेम वाढेल.
भगवंताविषयी प्रेम वाढणं हेच तर भक्तीचं खरं रूप आहे. कारण भक्तीचा प्रारंभ अगदी थोड्या प्रेमापासून आणि शेवट अमर्याद प्रेमात आहे. त्याला अनन्यता म्हणतात. आज तेव्हा त्या चिंतन नको आहे आपल्याला, पण आपल्याजवळ यावं आणि त्यासाठी परमपूजनीय सद्गुरूंनी, श्री विष्णूंनी, कृष्णांनी आपल्याला आशीर्वाद तथास्तु म्हणावं असं त्यांच्या चरणी प्रार्थना करतो. आणि आज झालेले चिंतन भगवान श्री कृष्णांच्या आणि परमपूजनीय सद्गुरूंच्या चरणी समर्पण करतो. वाणीला विराम देतो. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.